नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने अर्थात एस टी महामंडळाने प्रवास मोफत करण्यात आलेला आहे आणि या योजनेची अंमलबजावणी चालूसुद्धा झालेली आहे. परंतु सध्या 65 वरील नागरिकांना सुद्धा अर्ध्या तिकिटाची योजना महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे. यामध्ये खोटे कागदपत्र सादर करून बऱ्याच लोकांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केलेली आहे आणि ही योजना लॉन्च करण्यामागचा कारण म्हणजे प्रवासी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तर स्मार्ट कार्ड काढून घेणे तुम्हाला फार गरजेचे आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण समोर बघू मित्रांनो. तर स्मार्ट कार्ड हे कसे काढायचे तुम्ही एस टीमध्ये मोफत प्रवास करू शकणार आहात. या योजनेची तारीख सध्या सरकारने वाढवलेली आहे आणि या योजनेअंतर्गत मला स्मार्ट कार्ड काढायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही स्मार्ट कार्ड काढून घेऊ शकता. तर स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी संपर्क करू शकता अशी अधिकृत सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत देण्यात आलेली असून तुम्ही जर अजूनही स्मार्ट कार्ड काढलेले असेल तर लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्यावे. कारण की इथून पुढे आधार कार्डच्या यावरती तुम्हाला प्रवास करता येणार नाही, फार कठीण होणार आहे. स्मार्ट कार्ड ही सेवा स्मार्ट कार्ड ही सेवा MSRTCची फिमो पेमेंट बँक ट्रायमॅक्स IT इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, सिटी कॅश, STS इत्यादी कंपन्यांच्या एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. स्मार्ट कार्डचा वापर आपण खालील गोष्टींनुसार करू शकतो. बस पास किंवा तिकीटची खरेदी करण्यासाठी MSRTC बस मध्ये वापरण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर केला जाऊ शकतो. भागीदारी, व्यापारी किंवा महाराष्ट्रातील किराणा स्टोअर येथे पेमेंट मोड म्हणून स्वीकारले जाते किंवा भविष्यात केले जाईल. स्मार्ट कार्ड प्रणालीचे नियमन करण्यासाठी नियम खालीलप्रमाणे लागू करण्यात आलेले आहेत. कार्ड पास आणि सवलतीशी संबंधित सामान्य आणि शर्ती पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईट लिंक दिली, त्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. मतदान कार्ड किंवा इतर ओळखपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सहजपणे स्मार्ट कार्ड काढू शकता. तरच तुम्हाला मोफत प्रवास योजनेचा आणि अर्ध्या तिकीट योजनेचा लाभ घेता येणार आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर लाभ मिळणे फार अवघड होणार आहे. मोबाईलवरून सुद्धा तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता. त्याची मुदत 31 मार्च 2024 आहे. तर जर मोफत प्रवासाचा लाभ घेत असेल तर हे कार्ड काढणे फार गरजेचे आहे. याची प्रोसेस तुम्ही मोबाईलमधून सुद्धा करू शकता. याबाबतीमध्ये तुम्हाला आम्ही एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन गेल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला जवळच्या बस स्टँड किंवा वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.